ऑनलाइन न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे तेज, सबसे पहले और सबसे सटीक। इस वक्त की बड़ी खबर नासिक से, जहां पुलिस की बड़ी कार्रवाई में 4 बांग्लादेशी महिलाएं अवैध रूप से भारत में रहते हुए पकड़ी गई हैं। और यही नहीं, इन महिलाओं को नकली आधार कार्ड और अन्य भारतीय पहचान पत्र बनाकर देने वाला एजेंट भी पुलिस की गिरफ्त में आ गया है। ये कार्रवाई नासिक शहर के पंचवटी इलाके के खैरेमला, साईनगर, अमृतधाम क्षेत्र में की गई। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि यहाँ कुछ महिलाएं बिना वैध दस्तावेजों के रह रही हैं। अंबड़ पुलिस स्टेशन और क्राइम ब्रांच यूनिट 1 की संयुक्त टीम ने छापेमारी की और 4 महिलाओं को हिरासत में लिया। इन महिलाओं की पहचान इस प्रकार हुई है: 1 मईशा हाबिब शेख, 22 वर्ष, बांग्लादेश; 2 निशान मिहिर शेख, 21 वर्ष, बांग्लादेश; 3 जुमूर हसन शेख, 33 वर्ष, बांग्लादेश; 4 रिहाना जलील गाजी, 30 वर्ष, बांग्लादेश। पुलिस पूछताछ में सामने आया कि इन महिलाओं ने बांग्लादेश से भारत में अवैध रूप से घुसपैठ की थी और उन्हें नकली आधार कार्ड जैसी पहचान पत्र नासिक के नवजीत भवन दास नामक शख्स और उसके साथियों ने तैयार करवा कर दिए थे। पंचवटी पुलिस थाने में इनके खिलाफ आपराधिक मामला दर्ज किया गया है। इन पर भारतीय दंड संहिता, विदेशी नागरिक कानून और पासपोर्ट कानून के तहत केस दर्ज किया गया है। यह पूरी कार्रवाई पुलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चौहान और सहायक पुलिस आयुक्त श्री संदीप मिटके के मार्गदर्शन में की गई। देश और समाज से जुड़ी ऐसी ही महत्वपूर्ण खबरों के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना न भूलें। हर ताज़ा और बड़ी खबर सबसे पहले। मैं हूं रिपोर्टर ताबरिज शेख, जहीर खान के साथ, नासिक। क्राइम ब्रांच युनिट 1च्या पथकाला एक माहिती मिळाली की 4 महिला त्या बांगलादेशच्या आहेत, परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला। तर त्या ठिकाणी असं आढळून आलं, अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या 4 महिला राहत होत्या। एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं। त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड सारखे हे फेक डॉक्युमेंट आढळून आले। परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या 4ही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने, जो दास नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले। यावरून या 4 महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। महिला सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे। त्यातील 2 महिला 1 वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही नुकत्याच आल्याचं सांगत आहे। परंतु नेमक्या त्या कधी आल्या, कुठल्या मार्गाने आल्या, त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का, याचा पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल। अजून तरी असं काही स्पष्ट नाहीये। सध्या तरी परदेशी आहेत, बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे। नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता, पर्पज काय होता, हे तपासामध्ये स्पष्ट होईल। यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता। अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचा स्पष्ट होत नाही, परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि यांचा काही संबंध आहे। आपण काय कारवाई करणार? आता याच्यानंतर यांना माननीय न्यायालयापुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या निर्देशनाप्रमाणे पुढील डिपोटेशन वगैरे कारवाई होईल। पुरुष आहेत का बांगलादेश? सध्या तरी ह्या 4 महिला आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत। बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली। इतरही देखील ठिकाणी अशी सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही विदाउट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल। आपल्या तपासात सध्या तरी ह्या 4 जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे, त्यांची नावं देखील कळलेली आहेत। त्यापैकी 1 जण आपल्या ताब्यामध्ये आहे। इतरही त्यांचे आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदतीस असू शकतात, त्यांचा देखील शोध घेतला जाईल। ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेलं आहे भाड्याने, तर जो कोणी व्यक्ती आहे त्यांची देखील चौकशी करून